सो लास्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ मॅट्रायसेस डिस्कस केलं होतं. सो आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला त्यांचे काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. सो तुमच्याकडे बुक्स असेल तर ओपन करा. आता एक्झरसाइज नंबर आपली नेक्स्ट म्हणजे मला असं वाटतं 4.4 असेल. किती ती मी पण नाही केली अजून. येस 4.4 आहे. ठीक आहे. 4.4 मध्ये सगळ्यांकडे बुक्स आहेत ना. सो 4.4 आहे एक्झरसाइज. मला सांगा रे, तुम्हाला तिथं आहे ना सेकंड क्वेश्चन आपल्याला अगोदर बघायचा आहे. क्वेश्चन 2. तुम्ही जर क्वेश्चन बघितला फक्त तरी तुम्ही मला सांगू शकता की कोणत्या कोणत्या टाईपचे मॅट्रायसेस आहे. सांगा रे, क्वेश्चन नंबर 1 कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे तो? येस, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, कारण डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 आहेत. करेक्ट. सेकंड टाईपचा कोणता मॅट्रिक्स आहे? स्क्यू सिमेट्रिक आहे का? क्यू सिमेट्रिक ओके. नंबर 3 एक सिंगल कॉलम है, कॉलम मैट्रिक्स. नंबर 4 एक सिंगल रो है, रो मैट्रिक्स. नंबर 5 6006 डायगोनल एलिमेंट सारखे आहेत. कोणता मॅट्रिक्स म्हणतात त्याला? स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. करेक्ट. नंबर 6 डायगोनलच्या वरचे एलिमेंट लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. करेक्ट. नेक्स्ट फक्त डायगोनलचे एलिमेंट प्रेझेंट आहेत पण बाकी सगळे एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनलचे एलिमेंट सारखे पण नाही आहेत. सो नंबर 7 डायगोनल मॅट्रिक्स बरोबर आहे. नंबर 8 -15 -15 27 27 34 कोणता आहे हा? सिमेट्रिक आहे का? नंबर 8 सिमेट्रिक. ओके. नंबर 9 1 0 0 0 1 0 0 0 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि नंबर 10 सिमेट्रिक आहे. बरोबर. नंबर 10 हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. गुड. सो हा होता आपला क्वेश्चन 10. फक्त तुम्हाला टाईप्स ओळखायचे होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर? तुम्हाला विचारलंय कोणते मॅट्रिक्स सिंग्युलर आहे किंवा नॉन सिंग्युलर आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स कधी येतो? when the determinant of the given matrix is 0, such a matrix are called as a singular. and if the determinant of the given matrix is not equal to 0, मग 0 सोडून कोणताही नंबर येऊ द्या त्याला आपण काय म्हणतो? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर. सो मी 1-2 क्वेश्चन तुम्हाला सांगतो यातले. सो पहिला आहे बघा. समजा त्याला मी ए नाव दिलं मॅट्रिक्सला, ABC PQR 2A minus P 2B minus Q आणि 2C minus R. ठीक आहे ना. मला एक मॅट्रिक्स दिलेला आहे. याचा काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला? याचा फाइंड आउट करायचा असतो आपल्याला डिटर्मिनंट. ओके. सो अगोदर काय करा, याला डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल 2 व्हर्टिकल लाईनमध्ये ABC PQR 2A minus P 2B minus Q आणि 2C minus R. आता तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ना इथं, तर आपल्याला कोणतरी 2 रो किंवा कॉलम सेम करावं लागतात आणि ते होऊ शकतात. ठीक आहे. सो अगोदर काय करा, हा तुमचा रो 2 आहे बरोबर ना. हे तुम्हाला माहिती आहे बघा. दिस इज युअर R1 R2 R3 कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. सो मी प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट यूज करणार आहे हे सॉल्व करण्यासाठी. सो मला R3 मध्ये चेंजेस करायचे आहेत. सो काय चेंजेस करणार आहे मी R3 मध्ये कोणाला ॲड करा? R2 ला ॲड करा. R3 प्लस R2 म्हणजे काय होईल? हा -P प्लस P कॅन्सल होईल, -Q प्लस Q कॅन्सल होईल, -R प्लस R काय होईल? कॅन्सल होईल. ओके. म्हणजे काय येईल बघा आपलं डिटर्मिनंट. सो कॅन राईट therefore determinant A is equal to, this is A B C P Q R. इथं काय राहील मग? 2A 2B आणि इथं 2C. बरोबर.
म्हणजे इथून तुम्हाला काय कॉमन काढता येईल रे डिटर्मिनंटमधून? 2 कॉमन काढता येईल, बरोबर. सो यू कॅन राईट हिअर टेक 2 कॉमन फ्रॉम R3. सो R3 मधून 2 जर कॉमन काढला तर काय राहील इथं? A B C P Q R आणि इथं परत A B C. सो 2 इथं जे रो आहेत बघा, R1 आणि R3 हे सेम झाले. जर कोणतेही 2 रो जर सेम असेल किंवा 2 कॉलम जर सेम असेल तर डिटर्मिनंटचा आन्सर 0 असतं. आपण या प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत. सो डिटर्मिनंट काय झाला? 0. देअरफॉर यू कॅन राईट गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर. बरोबर, हे झालं आन्सर. ठीक आहे. नाव वी कॅन टेक द सेकंड एक्झाम्पल. 5 1 6 5 1 6 0 99 99 सॉरी 500 आणि 105. ओके, समजायला मी नाव दिलं मॅट्रिक्सला बी. सो याचं काय अगोदर लिहायचं? डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू 5 1 6 0 99 99 500 105. ठीक आहे. आता हे बघा, समजा हा तुमचा कॉलम 1 आहे आणि हा तुमचा कॉलम 2, हा कॉलम 3. मी कारण कॉलममध्ये चेंजेस करणार दिसतं नाही डायरेक्ट तुम्हाला इथं. सो काय करा, कॉलम 1मध्ये चेंजेस करा. काही चेंजेस करायचे कॉलम 1मध्ये? कॉलम 1मध्ये कॉलम 2 ॲड करा. कॉलम 1मध्ये जर मी कॉलम 2 जर ॲड केला तर कॉलम 2 आणि कॉलम 3 ॲज इट इज लिहा अगोदर. 0 99 99 हा 500 आणि इथं 105. सो कॉलम 1मध्ये कॉलम 2 मी ॲड करतोय. सो 5 + 0 झाला 5, 1 + 99 झाला 100, 6 + 99 किती झालं? हे 105. सो तुम्ही आता बघा, कॉलम 1 आणि कॉलम 3 काय झाले? सेम झाले. इफ द कॉलम एनी 2 कॉलम्स ऑफ द गिवन डिटर्मिनंट इज इक्वल, त्याचं आन्सर किती असतं? 0. सो हा पण मॅट्रिक्स काय झाला? देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज, बोला, सिंग्युलर. ठीक आहे. सो थर्ड आणि फोर्थ तुम्ही सॉल्व करू शकता बघा आणि चेक करा. जर 0 येत असेल तर सिंग्युलर, 0 जर येत नसेल तर नॉट सिंग्युलर. समजला क्वेश्चन? सिम्पल होता. ओके. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? के फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 इज फाइंड के. सो के कसा फाइंड आउट करणार आहे? त्याच्यामध्ये तुम्ही इफ द फॉलोविंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर, इफ द फॉलोविंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर, म्हणजे त्यांचं डिटर्मिनंट 0 तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे ना, थोडक्यात. सो मी 2 एक्झाम्पल घेतो परत. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल आहे, समजा मी त्याला ए नाव दिलं. 7 3 - 2 के. ओके. सो याचा डिटर्मिनंट काय होईल? ए 7 3 - 2 के आणि याचा आन्सर किती आहे? 0. इथं वाटलं असतं गिवन लिहा. गिवन म्हणजे का? इक्वल टू 0 का दिलं? कारण गिवन मॅट्रिक्स जो तुमचा आहे तो कसा आहे? सिंग्युलर आहे, सिंग्युलर. म्हणून याचा डिटर्मिनंट काय असतो? 0 असतो. सो करा सॉल्व. आता सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 7 × के किती? 7k मायनस -2 × 3 -6, म्हणजे मायनस मायनस +6 होईल इज इक्वल टू 0. 7k किती झालं रे? -6. सो के ची व्हॅल्यू -6/7. हे झालं आन्सर. करेक्ट. ओके. नेक्स्ट नंबर 2. नंबर 2 आहे म्हणजे पुस्तकातला ॲक्च्युअल नंबर 3 येतो. ठीक आहे. सो बी, समजा के -1 2 3 3 1 2 1 - 2 4 1 - 2 आणि 4 असं दिलं आहे समजा. ठीक आहे. सो डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू हा होईल के -1 2 3 3 1 2 आणि 1 - 2 4 1 - 2 आणि 4 इक्वल टू काय? 0. याला परत काय रिझन द्यायचं? गिवन. गिवन म्हणजे काय? परत गिवन मॅट्रिक्स तुमचा हा सिंग्युलर आहे म्हणजे त्याचा डिटर्मिनंट किती येतो? 0 येतो.
मग याला सॉल्व कसं करणार बघा. के मायनस वन इन द ब्रॅकेट. के मायनस वनचा कॉलम रो स्किप केला. 1 इंटू 4 किती 4 मायनस मायनस 2 इंटू 2 मायनस 4 मायनस मायनस जो प्लस 4 होईल. मायनस 2 इन ब्रॅकेट. ओके 3 इंटू 4 किती 12 मायनस 1 इंटू 2 2 प्लस 3 इन ब्रॅकेट. ओके 3 मायनस 2 किती मायनस 6 मायनस 1 इंटू 1 1 इज इक्वल टू 0. हे 4 प्लस 4 8 झाला म्हणजे के मायनस 1 याला मल्टिप्लिकेशनमध्ये आता 8 आहे. मायनस 2 12 मायनस 2 मल्टिप्लिकेशनमध्ये 10 आहे. मायनस 6 मायनस 1 मायनस 7 इज इक्वल टू किती 0. करा इथं 8ने मल्टिप्लाय. 8 इंटू के काय झाला 8k मायनस 8 मायनस 20 मायनस 21 बरोबर इज इक्वल टू 0. मायनस 21 मायनस 20 मायनस 41 मायनस 41 मायनस 8 मायनस 49 इज इक्वल टू 0. मग समजा 8k किती झाला रे 8k झाला 49 म्हणजे के ची व्हॅल्यू किती 49 अपॉन 8. ओके सो यामध्ये एक क्वेश्चन आहे तो तुम्ही मग ट्राय करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 खूप सिंपल आहे बघा. ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 मी सांगतो 6 तुम्ही करा. तुम्हाला असं दिलंय इफ ए इज इक्वल टू 5 1 मायनस 1 3 2 0 तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज डबल ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ओके सो काल टाईप सांगता मी तुम्हाला ही प्रॉपर्टी सांगायचं विसरलो. जर तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सचा जर डबल ट्रान्सपोज जर घेतला म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज तर तुम्ही ज्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेताय तेच मॅट्रिक्स तुम्हाला आन्सरमध्ये भेटते. ओके सो एक इम्पॉर्टंट रिमार्क आहे सो तो लक्षात ठेवा. कोणत्याही मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि परत त्याचा ट्रान्सपोज जर घेतला तर तुम्हाला जो मॅट्रिक्स दिलेला आहे तोच मॅट्रिक्स भेटत असतो. ओके मग मला याचा आन्सर सांगा काय येईल मग डायरेक्ट. तुम्ही स्टेप वाईज करू नाही करू शकता. बरं ठीक आहे आपण याला स्टेप वाईज करू. अगोदर मी फाइंड आउट करतो ए ट्रान्सपोज. रोचे काय होतील कॉलम होतील बरोबर. म्हणजे पहिला कॉलम काय येईल माझा 5 1 मायनस 1 आणि दुसरा कॉलम काय येईल 3 2 0. आता त्याचा परत ट्रान्सपोज घ्यायचा आहे. सो ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज परत इथं काय करायचं आहे रोचे काय करायचे कॉलम म्हणजे पहिला झाला 5 3 1 2 मायनस 1 0 हे झाला आन्सर. दिस इज गिवन मॅट्रिक्स. ठीक आहे वी कॅन तुम्ही क्वेश्चन नंबर 6 कम्प्लीट करू शकता. आता क्वेश्चन नंबर 7 आणि 8 खूप इंटरेस्टिंग आहेत आणि सिम्पल पण आहे. तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये फाइंड ए बी सी इफ तुम्हाला एक मॅट्रिक्स दिला आहे. मॅट्रिक्स असा आहे 1 3/5 ए बी -5 -7 -4 सी 0. ठीक आहे इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स बरोबर. आता सिमेट्रिक मॅट्रिक्सचं तुम्हाला माहिती बघा. ओके सो फॉर सिमेट्रिक मॅट्रिक्स काय कंडिशन असते रे ए आय जी इज इक्वल टू ए जे आय बरोबर. आता मला समजा हा इलेमेंट काढायचा 3/5 बरोबर ना किंवा थांबा 3/5 दिलेला आहे ना सॉरी हा. तुम्हाला समजा ए इलेमेंट काढायचं मला ए ची पोझिशन सांगा काय बघा. ए ची पोझिशन काय फर्स्ट मला ए काढायचं आहे ना. ए ची पोझिशन काय बोला A13 A13 बरोबर. A13 कोणाला इक्वल आहे रे A31 A31. A13 ची व्हॅल्यू तुमची ए आणि A31 कुठे आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम -4 मग किती झालं याचा आन्सर तुमचं 4 बरोबर. ओके आता मला बी ची पोझिशन सांगा. A21 A21 आणि A21 कोणाला इक्वल असतो A12 ला बरोबर. मग A21 ची व्हॅल्यू तुमची बी आहे. मग A12 कुठे आहे हा झाला A12 फर्स्ट रो 3/5 3/5 हे झालं सेकंड आन्सर. ओके
आता मला सी ची पोझिशन सांगा. A32 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 कोणाला इक्वल असतो? A323 A23 ला A32 तुमची व्हॅल्यू सी आहे बरोबर ना ह्या पोझिशनची. आणि A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम कोणता इलेमेंट येतो -7. सो याचा आन्सर किती झाला -7. 3 मार्काचा क्वेश्चन असतो बघा कधी हा 3 मार्क्स 2 मार्क्स साठी येतो. सोपा होता ना, फक्त हे असतं याच्यामध्ये. ओके, झालं क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये फाइंड एक्स वाय झेड इफ गिवन मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक. गिवन मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक. ओके, सो मॅट्रिक्स तुम्हाला दिला आहे. सपोज A इज इक्वल टू 0 - 5y(x), y0 z 3/2 -√2 -√2 च्या बाहेर बरं करतो हां -√2 0. Okay, so we can write for answer for skew symmetric matrix. Skew symmetric matrix मध्ये काय असतं? Aij is equal to -Aj बरोबर. आता मला XYZ फाइंड आउट करायचं आहे. सो एक ची पोझिशन सांगा रे काय x A13 आणि हा कोणाला इक्वल असेल -A31 ला बरोबर. A13 तुमचा x आहे मग -A31 चा इलेमेंट कोणता आहे 3/2. आलं पहिला आन्सर, फक्त मायनस साईन द्या त्याला -3/2 पहिल्याचा आन्सर बरोबर. आता सेकंड सांगा रे कसं लिहू मी, तुम्हाला कळलं ना मी कसं लिहितो याला. आता वाय काढायचा तर वाय ची पोझिशन लिहायची. मग वाय ची पोझिशन काय आहे A21 हा कोणाला इक्वल असेल -A12 ला. A21 ची व्हॅल्यू काय आहे y इज इक्वल टू -A12 किती आहे -5y आहे. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली +5y. हे झालं आन्सर वायचं बरोबर. ओके, आता मला झेड काढायचं आहे. ओके, सो झेड इथं आहे. सांगा झेडची पोझिशन काय आहे A32 आणि कोणाला इक्वल असेल -A32 ला. A23 म्हणजे झेड आहे -A32 कोण आहे -√2 मायनस मायनस कॅन्सल. सो झेड किती झाला √2. हे झाला आन्सर. सोपं होते ना दोन्ही प्रॉब्लेम. 2 किंवा 3 मार्काला तुम्हाला क्वेश्चन राहतो बघा हा. समजला का सगळ्यांना? येस सर. ओके, आता क्वेश्चन नंबर 9 जो दिलाय ना रे, क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला असं दिलाय फॉर इच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस युजिंग द ट्रान्सपोज द स्टेट वेदर द सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक और नायदर. ठीक आहे ना. सो फक्त काय करा त्यांचा तुम्ही ट्रान्सपोज घ्या. 3 क्वेश्चन दिलेत तुम्हाला बरोबर. सगळ्यांकडे पुस्तक आहे. समजा तुम्ही पहिल्या मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज जर घेतला तर ॲज इट इज येईल का काय येईल हे तुम्हाला म्हणजे हे करायचं आहे नाही का, ट्रान्सपोज घेऊन चेक करायचं आहे. पण विदाऊट ट्रान्सपोज घेता तुम्ही आन्सर डायरेक्टली लिहू शकता. मग मला सांगा रे क्वेश्चन नंबर 9 मधला पहिला मॅट्रिक्स कसा आहे, सिमेट्रिक का स्क्यू सिमेट्रिक? क्वेश्चन नंबर 9 मधला पहिला मॅट्रिक्स सिमेट्रिक. डायरेक्ट बघून सांगा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे बरोबर. दुसरा बघा ना 5 - सिमेट्रिक पण 5 नाही आणि स्क्यू सिमेट्रिक पण नाही. नायदर येतोय का 5 - 5 आहे 1 - 1 आहे आणि 6 - 6 आहे. ओके हां, बट तुमचं डायगोनल एलिमेंट्स 2 4 3 आहे ना. मग 2 4 3 जर तुम्ही घेतलं तर ते -2 -4 -3 यायला पाहिजे होतं. करेक्ट. दुसरा मॅट्रिक्स तुमचा स्क्यू सिमेट्रिक सुद्धा नाही, कारण ट्रान्सपोज जर घेतला तुम्ही तर ट्रान्सपोजमध्ये 2 4 3 यांचे साईन मायनस होणार आहेत. म्हणजे मायनस यायला पाहिजे होते, ॲक्च्युअल 0 पाहिजे नाही तर, आहे की नाही. नायदर सिमेट्रिक नॉर स्क्यू सिमेट्रिक. आणि तिसरा स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक आहे. ठीक आहे ओके.
सो तो क्वेश्चन तुम्ही डायरेक्टली बघून सांगू शकता. सो असे क्वेश्चन्स तुम्हाला शक्यतो पेपरला वगैरे एखाद्या मार्काला आले ते येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 आहे तुमचा, कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचं तुम्हाला ए. त्यासाठी तुम्हाला त्यांनी प्रत्येक इलेमेंटसाठी ए आय जे हा तुमचा इलेमेंट आहे त्या मॅट्रिक्सचा. मॅट्रिक्स 3x3 आहे. ओके, आणि तुम्हाला एक इक्वेशन दिलं त्यांनी. इक्वेशन काय दिलं, वेअर ए आय जे इज इक्वल टू आय मायनस जे. ओके, आय मायनस जे. आय म्हणजे पहिला नंबर असतो आणि जे म्हणजे सेकंड नंबर त्याच्या पोझिशन मधला. ठीक आहे, आय रिप्रेझेंट करतो रो आणि जे रिप्रेझेंट करतो कॉलम त्या पोझिशन मध्ये. सो तुम्हाला असं एक मॅट्रिक्स तयार करायचा आहे. ठीक आहे, आणि पुढं परत विचारलं आहे त्यांनी की स्टेट वेदर द मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक ऑर स्क्यू सिमेट्रिक. मग मॅट्रिक्स आल्यावरती आपण त्याला चेक करू. ओके, आता हे बघा 3x3 मॅट्रिक्स अशा टाईपचा क्वेश्चन आला ना, अगोदर ऑलवेज पोझिशन मॅट्रिक्स तयार करायचा. पोझिशन मॅट्रिक्स 3x3. मग मला सांगा इथं काय होईल, A11, A12, A13, इथं A21, A22, A23, करेक्ट. इथं A31, A32 आणि A33 लिहिलं हे. ओके, नाव तुमचा प्रत्येक जो इलेमेंट आहे मॅट्रिक्समधला म्हणजे ए आय जे. ठीक आहे ना, वाटलं असं मॅट्रिक्सचा साईन काढून टाका, फक्त ए आय जे लिहा. ए आय जे हा आय मायनस जे आहे, बरोबर. आता लगेच पुढच्या स्टेपला तुम्हाला तो मॅट्रिक्स लिहिता येईल. सो ए इज इक्वल टू, हे बघा रे, पहिला इलेमेंट कोण आहे, आय मायनस जे. इथं आयची व्हॅल्यू 1 आहे, जे ची व्हॅल्यू 1 आहे. 1 मायनस 1 किती, 0 येत आहे का पहिला. हे जे दोन इलेमेंट दिसतात तुम्हाला, पहिला इलेमेंट हा आयला रिप्रेझेंट करतो, दुसरा जेला. इलेमेंट म्हणण्यापेक्षा खालचे नंबर्स. ठीक आहे, दुसरा काय येईल 1 मायनस 2 मायनस 1. तिसरं काय येईल 1 मायनस 3 मायनस 2. 2 मायनस 1 1. 2 मायनस 2 0. 2 मायनस 3 मायनस 1. 3 मायनस 1 2. 3 मायनस 2 1. आणि 3 मायनस 3 0. सो माझा हा मॅट्रिक्स तयार होईल. चेक करा मी बरोबर केलंय का. 0 मायनस 1 मायनस 2 1 0 मायनस 1 2 1 0, करेक्ट. आता मला सांगा हा मॅट्रिक्स सिमेट्रिक आला का स्क्यू सिमेट्रिक रे. क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक आला, कारण तुम्ही जर हे इलेमेंट जर बघितले, हा -1 आहे, हा +1 आहे, बरोबर. त्यानंतर इथलचा -2 आहे, हा +2 आहे, आणि त्यानंतर इथलचा समजा -1 आहे आणि हा कसा आहे +1 आहे. सो कॅन राईट ॲज ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय, बरोबर. देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक. ठीक आहे, तुम्हाला इक्वेशन माहिती आहे, तुम्ही डायरेक्ट मॅट्रिक्स लिहू शकता, कॅल्क्युलेशन दाखवायची गरज नाही. तर प्रत्येकाला 1 मायनस 1 2 मायनस 1 असं करत बसावं लागेल. काय करायची गरज नसते, ती डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. ओके, आता क्वेश्चन नंबर 1 असायचे बघा, कन्स्ट्रक्ट करायचा मॅट्रिक्स. त्यामुळे मी तो मागं ठेवला होता, म्हणजे आपण डायरेक्ट सोबत घेऊ यासाठी. क्वेश्चन नंबर 1 काय दिलं तुम्हाला, कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स ए आय जे. तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे 3/2 ची. ओके, आणि इक्वेशन काय दिलंय बघा, तर मध्ये टोटल 3 आहेत. ठीक आहे, मी पहिलं तुम्हाला इथं सांगतो. त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला इक्वेशन दिलं आहे, म्हणजे प्रत्येक मॅट्रिक्स तुमचा 3/2चा आहे, बरं का. 3/2 म्हणजे 3 रो आणि 2 कॉलम्स आहेत. पहिलं इक्वेशन दिलं आहे तुम्हाला, म्हणजे इलेमेंट्स काय येतील, ए आय जे इज इक्वल टू आय मायनस जे ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस आय. ठीक आहे, सो मी तुम्हाला सांगितलं बघा, आन्सर लिहिताना सगळ्यात अगोदर तुम्ही काय लिहिणार, पोझिशन मॅट्रिक्स लिहिणार. सो ए इज इक्वल टू 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. सो 3 रो म्हणजे हा होईल A11 आणि 2च कॉलम आहे A12. झालं हे. नेक्स्ट काय लिहितं, A21 A22 A31 A32.
झालं का 3/2चा मॅट्रिक्स. ओके, सो ए इज इक्वल टू काय येईल बघा आता. हम्म. हम्म. पहिलं काय दिलं त्यांनी की तुम्हाला आय मायनस जे करायचं आहे, म्हणजे हा पहिला एलिमेंट मायनस दुसरा एलिमेंट. जर मी 1 - 1 केलं तर किती होईल डायरेक्ट ते 0 होईल. सो पहिला एलिमेंट माझा 0 आला. ठीक आहे, हे मी वाटलंच नंतर करतो, एलिमेंट्स लिहून घेतो आपण, आहे का नाही. हे तुमचं लार्जर पण येऊ शकतं असं. हां, 0 आला. आता A12 आयची व्हॅल्यू 1 आहे, जेची व्हॅल्यू 2 आहे. 1 - 2 किती -1, -1चा स्क्वेअर +1 म्हणजे वरती किती येतोय 1 येतोय. आणि खाली 5 - I म्हणजे 5 - 1, 5 - 1 किती 4. इथं झाला 1/4 दुसरा एलिमेंट. कळतंय का. ओके, आता इथं इथं I2 आहे, जे 1 आहे. करा पुट. 2 - 1 किती 1, 1चा स्क्वेअर 1 म्हणजे वरती आला 1 डिवायडेड बाय 5 - 2, 5 - 2 किती 3. ठीक आहे ना. इथं एलिमेंट तुमचा किती आला 1/3 आला. नेक्स्ट आता A22 ची पोझिशन. I2 आहे, J2 आहे. 2 - 2 किती 0, सो इथं 0 येईल. आता A31 आयची व्हॅल्यू 3 आहे, जेची व्हॅल्यू 1 आहे. करा पुढे इथं 3 - 1 किती 2, 2चा स्क्वेअर 4 बरोबर. आणि 5 मायनस किती 3, 5 - 3 किती 1 म्हणजे हा झाला 4/1. 5 - 3 2 सॉरी 5 - 3 2 4/2 बरोबर. ओके, आता लास्ट हा आहे A32 आयची व्हॅल्यू 3, जेची व्हॅल्यू 2 म्हणजे 3 - 2 किती 1, 1चा स्क्वेअर 1 बरोबर डिवायडेड बाय 3 - 1, 3 - 1 किती आहे ना हा, सॉरी 3 म्हणजे 5 इथं 5 - 3 किती 2 म्हणजे इथं 1/2 होईल बरोबर. म्हणजे तुमचा मॅट्रिक्स काय तयार झाला हा. A इज इक्वल टू 0 1/4 1/3 0 4/2 म्हणजे 2 आणि 1/2. हे झाला आन्सर. सोपं आहे की नाही. ओके, आता दुसरं इक्वेशन त्यांनी दिलं आहे AIJ इज इक्वल टू I - 3J. आता मला तुमच्याकडून आन्सर अपेक्षित आहेत. डायरेक्ट सांगा मला I - 3J. ठीक आहे, मी अगोदर पोझिशन मॅट्रिक्स लिहितो. इथं येईल A11 A12 A21 A22 A31 A32 3/2 मॅट्रिक्स. सो A इज इक्वल टू सांगा रे, पहिला एलिमेंट काय येईल 1 1, आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 1. 1 - 3 किती -2. -2 करेक्ट. आता आयची व्हॅल्यू 1 घ्यायची तुम्हाला, जेची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे. म्हणजे 1 - 3 × 2 6, 1 - 6 किती -5. क्विक करता येतंय कर तुम्हाला, समजतंय का सगळ्यांना काय कसं करतोय मी इथं. तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवायची गरज नसती आहे, डायरेक्टली चला. हे झालं -5. हां, कोण कोण प्रेझेंट आहे मला बघू द्या, म्हणजे कसं मी नावं घेतो. साक्षी गिरवले, अरे वा लगे लेट झाले कोणतरी. ठीक आहे, सिद्धी होती काय. अच्छा सिद्धी, सिद्धी मला पुढचे एलिमेंट सांगा काय येतील. A21 एलिमेंट काय येईल. A21 आयची व्हॅल्यू 2 घ्यायची, जेची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. 2 - 3 येस, मला आवाज नाही आला. -1 येईल का रे. साक्षी सांगा पुढचा. -4. पुढचा -4 गुड. साक्षी नंतर 0 आय 3 आहे, जे 1 आहे. 3 - 3 0 बरोबर. आणि लास्ट वाला आणि नेक्स्ट -3. -3. ओके ठीक आहे. आता पुढचं इक्वेशन राहिलं थर्ड काय AIJ इज इक्वल टू
आय प्लस जे. ओके, दोघांचं ॲडिशन करून क्यूब करायचं आहे आणि त्याला डिवाइड करायचं आहे 5 ने. सो अगोदर परत पोझिशन मॅट्रिक्स. सो देअरफॉर तुमचा ए असेल A11, A12, A21, A22, A31, A32. घ्या टायमाने मला सांगा आता काहीतरी एलिमेंट्स. 1 + 1 2, 2 चा क्यूब ए. 2/5. नाही क्यूब आहे त्याचा साक्षी. 1 + 1 2, 2 चा क्यूब आहे ना. सॉरी 8/5. हा 8/5. Uh, 1 + 27/5. 27/5. गुड. नेक्स्ट 27/5. 27/5. नेक्स्ट 64/5. 64/5. गुड. नेक्स्ट 64/5. 3 + 1 4. करेक्ट. 64/5 आणि लास्ट And 125/5. बरोबर. हा झाला मॅट्रिक्स. याच्यामध्ये सिम्प्लिफाय करायला गेलो ना तर फक्त 125 ला 5 ने डिवाइड होईल बघा इथं, आहे की नाही. 125 भागिले 5 ते 25 येईल. मग बाकी ॲज इट इज तरी चालतंय. सो हे झालं बघा आपला आन्सर. सो हे क्वेश्चन होते बघा बेसिक टाइप्स ऑफ मॅट्रिक्सवरती, किंवा मॅट्रिक्स तयार कसा करायचा विथ द हेल्प ऑफ गिवन इक्वेशन्स, एलिमेंट, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स एक्सेट्रा. ओके. सो हे आपण त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्टी नाही आहे. सो मी तुम्हाला दिलेले होमवर्कचे क्वेश्चन याच्यामधून कंप्लीट करून टाका. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला पुढचा पॉईंट आपल्याला चालू करायचा आहे ऑपरेशन ऑन मॅट्रायसेस. बट त्याला आपण उद्याच करू चालू. ऑपरेशन म्हणजे अल्जेब्रा थोडक्यात, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, ठीक आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन, ओनली मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसेस, हे पण आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. ओके. सो परत स्टोरेज स्पेसचा प्रॉब्लेम होतोय काय ना याच्यात. ठीक आहे. समजलं का लेक्चर मग? कारण थांबूया आता, कारण Yes, sir. ऑपरेशन ऑफ मॅट्रिसेस आपण उद्याच चालू करू. बरं, तुम्हाला काही जे होमवर्कचे क्वेश्चन्स ते करू शकता बघा. ठीक आहे. तेवढे करा कंप्लीट आणि मला पाठवा. म्हणजे उद्या ऑपरेशन ऑफ मॅट्रिसेस जर स्टार्ट झालं आपलं तर 1-2 लेक्चरमध्ये ते होईल. आणि इम्पॉर्टंट याच्यामध्ये हे बघा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे तुम्हाला मॅट्रिक्सचं. एकदा मल्टिप्लिकेशन जर जमलं मग बाकी काही नाही बघा याच्यात. आणि लास्ट पॉईंट आहे परत ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिसेस. खूप सिम्पल पॉईंट आहे बघा तो, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ओके. तर त्यातले काही क्वेश्चन जरी घेतले तर तुमचं ते लक्षात येऊन जाईल. सो आज कोणवार आहे? समजा आज बुधवार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार नाही, या विकेंडपर्यंत नाही संपायचं. बट सोमवार मंगळवारपर्यंत आपण त्याला एंड करू. किंवा काही क्वेश्चन जर आपल्याला सॉल्व्ह करता आले, तुम्ही जरी सॉल्व्ह केलं तर आपण एंड करू शकतो. सो चालेल. ठीक आहे. मग अटेंडन्स मी मगाशी चेक केली आहे. 2 3 4 सिद्धी, साक्षी, ही आदिती आहे. अजून एक होणार आहे कोणतरी, आहे ना? टोटल 1 2 3 4 5 6 एवढेच होते तुम्ही. 4च जणी आज. ठीक आहे. चालेल मग थांबूया आपण. ओके. तुम्ही लेफ्ट होऊ शकता.